संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज फलटण येथे मुक्कामी आहे। याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर जे आहेत ते सेवा बजावताना दिसत आहेत। दादा, सकाळी पालखीमध्ये चालला, कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतात? आम्ही नेहमीच गेल्या अनेक वर्ष वारी फलटण मध्ये आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आलेल्या लोकांचं स्वागत करणं आणि त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणं। मग काही वेळेस प्रशासनाबरोबर आपण त्याच्याविषयी अडचणी दूर करणं। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि चंद्रकांत दादांच्या आम्हाला इथे व्हॅन दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी फलटण तालुका इथे चहा वाटप आणि मेडिकल कॅम्प या ठिकाणी लावलेला आहे आणि आपल्याला आलेल्या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी पार पाडावी। आलेल्या वारकऱ्यांची सेवा यातनं पार पडा, याच्या पलीकडे दुसरं काय नसतं। खरं तर गेली अनेक वर्ष झालं, म्हणजे लहानपणापासूनच तुम्ही हे बघताय, काय अनुभव असतो साधारणतः? इतके लाखो वारकरी राज्यभरातून आपल्या भागातून जातात, त्या ठिकाणी आपल्याला सेवा करणं। वारकरी हा विठ्ठल भक्तीने लीन झालेला वारकरी संप्रदाय असतो, ज्याच्या एक वेगळी प्रेरणा आणि विठ्ठलाचं दर्शन सगळ्याला मिळतं असं नाही, पण भक्तिभावाने प्रेरित झालेला एक हा सद्गुणांचा पुतळा म्हणून तो पंढरपूर पर्यंत चालत असतात। अशा वारकऱ्यांच्या चरणाचे दर्शन घ्यायचे आणि आपल्याला त्या म्हणतात की अशा लोकांचे चरण दर्शन आम्ही घ्यायची परंपरा आहे। आणि लहान मुलं सुद्धा मोठ्यांचे दर्शन घेतात आणि मोठी माणसं सुद्धा लहानाचं दर्शन घेतात आणि त्याच परंपरेचं पालन करताना निश्चितपणे एक वेगळा आनंद आणि वेगळं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं। आणि ही संधी आयुष्यामध्ये प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळावी, हाच आपला त्या ठिकाणी ध्यास असतो। दादा, मला सांगा, राहुल गांधी या वारीमध्ये सहभागी जाणार, त्याच्यावर तुम्ही आक्षेप नोंदवले, नेमकी काय कारण आहेत आणि तुमचा आक्षेप? राहुल गांधींच्या स्वरूपामध्ये काल आता शरद पवार साहेब सुद्धा बोलले की हौशे नवशे येऊ नये म्हणून। आमचं तेच मत आहे की त्यांनी वारी काय आहे आणि किती वर्षापासून चालते, लोकांची भावना काय, गीता काय सांगते, गीतावर पसायदान काय सांगतं, ज्ञानेश्वरी काय सांगते आणि विठ्ठलाच्या भक्तीसाठी का निघतात याची माहिती घ्यायला पाहिजे। इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आपण वारीमध्ये चालून हौशानवशांचं दर्शन करू नये आणि वारकऱ्यांचा याला राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून वापर करू नये, याच्यावर माझा आक्षेप होता। त्यांनी यावं, ते जर फलटणला जरी दर्शनाला आले, आज उद्या कधी आले तर निश्चितपणे आम्ही त्यांचंही स्वागत करू। देशातले मोठे नेते, आम्हाला व्यक्तिगत त्याच्यामध्ये कुठला त्यांचा द्वेष नाही, पण ज्या पद्धतीने त्यांना प्रोजेक्ट करण्यात येते, ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून वारकऱ्यांच्या दिंडीला उद्या बदनाम करू नये, कोणी राजकारणाचं स्वरूप देऊ नये, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे। मला व्यक्तिगत त्यांच्याविषयी काही मला म्हणायचं नाही, फक्त वारीचा वापर राजकारणाच्या प्लॅटफॉर्मसाठी करू नये एवढंच माझं मत आहे। तुम्हाला असं म्हणायचंय की महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांना आणून आगामी विधानसभेसाठी प्लॅटफॉर्म बनवतोय किंवा या वारीचा उपयोग करतोय, असं थेट? निश्चितपणे, कारण काय आहे की राहुल गांधींच्या 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आपण सगळ्यांनी बघितलं होतं आणि हिंदू संस्कृतीविषयीचं त्यांचं असणारं मत, हिंदू आक्रमकता आहेत, संवेदनाशील नाही आहेत, अशा प्रकारचं मत आहे। मग या ठिकाणी एक हिंदू चालतोय का? आज लाखोचा जनसागर हिंदू चालतोय, ज्या समाजाचं, ज्या सनातन धर्माचं त्यांना नॉलेज नाही आणि त्या सनातन धर्माची वारी निघाली आणि अशा वारीमध्ये ज्यांनी नॉलेज नाही त्यांनी येऊन विनाकारणाचे नवीन वाद उत्पन्न होण्याची शक्यता असते। माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना निश्चितपणे भविष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये फायदा घडेल याची मलाही कल्पना आहे आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य व्हावं यासाठी त्यांनी यावं, वारीचं दर्शन घ्यावं, वारकऱ्यांचं दर्शन घ्यावं आणि आपल्या हिंदू परंपरेची ही संस्कृती आहे, धर्म आमचा सनातन आहे आणि अशा ठिकाणी त्यांनी येऊन निश्चितपणे आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, ना की त्याचा राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून वापर करावा, असं आमचं मत आहे। एक शेवटचा प्रश्न विचारतो, पांडुरंग चरणी काय मागणं मागताय? मला पांडुरंगाने भरपूर दिलेलं आहे आणि आयुष्यामध्ये लोकसभेपर्यंत जाण्याची संधी पांडुरंगाने दिलेली आहे आणि माणसाच्या जेव्हा सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात तेव्हा आपल्या हातून या धर्मकार्य घडावं आणि धर्मकार्य करताना चांगली कामं, लोकांच्या उपयोगाची कामं, जोपर्यंत आपण जिवंत आहे, जोपर्यंत आपण शेवटच्या रस्त्याला जात नाही, तोपर्यंत माझ्या हातातून अविरत सेवा या लोकांची घडावी,
हीच माझी इच्छा आहे, एवढंच मी म्हणतो. खूप खूप धन्यवाद. तर होते रणजित सिंह नाईक निंबाळकर, ज्यांनी सांगितलं की लोकांची सेवा घडावी, तसेच राहुल गांधींना विरोध का करतायत ते देखील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.